श्रावणीबद्दल शुभीचा अतिरेक झाल्यामुळे शुभूने दाखवली तिला तिची अवकात आणि संपत्तीसाठी नंदा का देणार श्रावणीची साथ. नमस्कार मित्रांनो, ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये नक्की काय घडलं चला तर बघूया. भाजी आणायला गेलेली अनुराधा आणि शोभी घरी येतात. शोभी आल्याला म्हणते, सुनबाई आहे ना या घरची, मोरीत भांडी पडलीत अजून. हात झटकत म्हणते, भांडी घासून घ्या चला. शुभून तर तायडे, अगं काय बोलायची पद्धत ही, या घरची सून ही मोलकरी नाही आहे. आता श्रावणी शुभूकडे बघायला लागते. बाब म्हणतात, काय गे शोभे, तू घास ना भांडे. अगं श्रावणीला स्वयंपाकाचं बघायचंय. अनुराधा म्हणते, ह्या सटवीलाच हौस होती ना संसार करायची, मग घासू द्या भांडे आणि करू द्या जेवण. आणि हे बघा माझ्या पुरी काय बी काम करणार नाहीत. शुभ म्हणतो, आई अगं श्रावणी कुठे कामाला नाही म्हणते, पण तिला या घराची माहिती तर होऊ द्या. अनुराधा म्हणते, एकदा सांगितलं माझ्याशी कुणी बी बोलायचं नाही. श्रावणी ते शुभू प्लीज घासते मी भांडे. आता श्रावणी भांडी घासायला जाते, पण सगळा राडा बघून तिला काय करावं तेच कळत नाही. सगळी संपत्ती हातातून जाणार म्हणून नंदाकाची खूप तडफड चालू असते. ती म्हणते, ह्या विशंबर पण ना त्या श्रावणीला ह्या घराचे दरवाजे ह्याने कायमचेच बंद केले. आता मी त्या श्रावणीला ह्या घरात कशी आणू. आता मात्र नंदाकाचं डोकं काय चालत नाही. ते आता स्वीटी, रुद्र आणि घाडगे पाटलांना भेटते. घाडगे पाटील म्हणतात, झालंय आता त्यांचं लग्न, आपण काय करू शकतो. नंदाका म्हणते, मग काय हातावर हात धरून बसायचं. अरे तुम्हाला कळतंय का, विशंबरच्या सगळ्या संपत्तीचा मालक शुभू झालाय. अजून त्याला हे माहिती नाही, तोपर्यंतच काहीतरी करू शकतो. एकदा का जर शुभूला माहीत झालं ना, तो काय करील काही सांगता येत नाही, कारण तो शुभू खूप हुशार आहे. घाडगे पाटील म्हणतो, त्या शुभूशी आपण एवढी दुश्मनी घेतली की तो आपल्याला कधी सोडणार नाही. नंदाकांत ते रुद्र, तुला काय गरज होती त्या शुभूला एवढी मारायची. रुद्र म्हणतो, ती श्रावणी आणि त्या शुभूचं नाव जरी घेतलं ना तर माझ्या डोक्याची शिर उठते आणि त्यांचा बदला घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही. स्वीटी म्हणते, बदला बिदला राहू द्या बाजूला. नंदाका म्हणते, मग काय करायचं. स्वीटी म्हणते, आता आपलं एकच ध्येय असायला हवं, काय करून त्या दोघांनी वेगळं करायचं. घाडगे पाटील म्हणतात, कसं शक्य आहे ते. रुद्र म्हणतो, माझ्याकडे एक प्लॅन आहे. स्वीटी म्हणते, कसला प्लॅन. आठवतंय ना मागच्या वेळेस तुम्ही प्लॅन केला आणि कसा फ्लॉप गेला. नंदाका म्हणते, हो बाबा. रुद्र, आता जे काही करायचं ना ते सावधगिरीने, कारण विशंबर खूप भडकलेला आहे. त्याला जर कळलं ना हे सगळं आपण केलं तर तो आपल्याला जिवंत नाही सोडणार. श्रावणी भांडी तर बघते आणि म्हणते, कशी घासू मी आता. तेवढे शुभू जातो आणि पुन्हा एकदा श्रावणीची मदत करतो. श्रावणी आता घरात येते. शोभी म्हणते, आता जेवणाचं बघा का उपाशी मारणार आहे. बाब म्हणतात, काय गे शोभे, आतापर्यंत उपाशीच राहत होती का, करत होती ना जेवण, मग कर ना आता. अनुराधा म्हणते, हाय की माझी सून, करेल किती स्वयंपाक. शोभी म्हणते, जमतंय नव. श्रावणी आता मान हलवून म्हणते, हो. ती आता स्वयंपाकाला लागते, पण काय करावं कसं करावं हे श्रावणीला काहीच कळत नाही. पण तिला आठवतं अनुराधा बोललेली असते, हिला विचारायला तोंड नाही का, कुणाला किती साखर लागते, कुणाला किती गोड लागतं. आता मात्र ह्यावेळेस श्रावणी सावध असते आणि म्हणते, काकू मला सांगताल का जेवणात कोणाला किती तिखट लागतं. आता श्रावणीच्या चॅप्टरपणामुळे शोभी शॉक होऊन बघायला लागते. आता सगळेच मजा बघायला तयार असतात, कारण सगळ्यांना माहीत असतं की श्रावणीला स्वयंपाक काय येत नाही. पण इथे पण एकदा शुभू धावतो आणि श्रावणीला अपर्णाची आठवण येते. ती बोललेली असते, अगं यूट्यूबवर सगळंच आहे, बघायचं आणि करायचं. आता नकळत श्रावणीच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल येतं. आता बघूया श्रावणी कसं जेवण करते आणि रुद्र नंदाकाचा पुन्हा कसा पचका करतो. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.